चला लगेच बॅट्समन आपण या मैदानाच्या आतमध्ये दोन ऑफिशियल पंच आमच्या मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आमचे आदरणीय मधुकर भल्ला आणि त्या सोबतीला संजय भारती आणि त्या समवेत रामदास भल्ला यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तिन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. चला तामसा टीमचा 12वा प्लेयर आलाय आणि मोसारी टीमचा 12th मॅन आपण आमच्यापर्यंत पोहोचवा लगेच. प्लस खरं तर आयोजकांचा निर्णय आला की मोसारी टीमला 2 धाब्याने पॅनलाइज केलं गेलं कारण की बराच उशीर झाला. सामन्याचा वेळ होता अवघ्या 10:30 आणि त्यानंतर पुरेसा वेळ घेतला आणि आता विचार केला तर 12:42 1 वाजायला आला आणि तेव्हा हा सामना सुरुवात झाली. मोसारा संघ वेळेवर उपस्थित न आल्या कारणाने 2 धाब्याने पॅनलाइज केलं गेलं. आता मॅचला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल आला आणि प्रत्येक अवघ्या षटकामध्ये 5 मिनिटाचा वेळ दिला जाईल याच्याकडे लक्ष वेधावा टीम कॅप्टनने. स्ट्राईक एंडला बॅट्समन विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला डावखुऱ्याचा बॅट्समन सध्या गणेश. पहिला बॉल बॅटची कडा घेऊन बॉल मागे थर्डमॅनला क्षेत्ररक्षण देण्यात द्या आणि इथे बघता बघता एक धाबाही कंप्लीट केली जाते. एका धाब्याने श्री गणेश एका धाबे पहिल्या बॉलवरती धाबेनं थोडंसं महत्त्वाचं राहील हे मोसारी टीमसाठी. एका धाब्याने संघाचा अकाउंट ओपन झालाय. आणि पहिल्या बॉलवरती धाव कंप्लीट झाली. आता स्ट्राईक एंडवरती घातक बॅट्समन प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही याची बॅटिंग पाहिली तो गणेश आला स्ट्राईक एंडवरती. डावकुऱ्याचा गोलंदाज प्रभाकर तितक्याच ताकदीचा हा गोलंदाजी सध्या गोलंदाजी मार्कवरती. 85 हा बॅट बॉल बॉडी फ्रॉम दावे खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा बनल्यानंतर थोडासा जास्ती बाहेर बघितला ऑस्टमच्या बाहेर आणि हा अवांतर बॉल घोषित केला. अवांतरच्या मदतीने 2 धावा दाफलकेवरती. दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ एकमेकांसमोर लढत असताना आता पाहायला मिळतील या मॅचमध्ये. प्रभाकरचा विचार केला तर डावकुऱ्याचा वेगवान गोलंदाज तामसे टीममध्ये सातत्यानं पाहायला मिळतो. P1चा पहिलं षटक फेकत असताना हा बॉल फुल टस होता आणि त्यावरती दाब घेण्याचा प्रयत्न धोक्याची घंटा डायरेक्ट हिट आणि इथे आणखीन एकदा फंबल झाले. चुका होत आहेत क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जिथे एकही धाव नव्हती आता तिथे 2 धावा खर्च केल्यात. पंचांनी रेफर दिलाय. हा नो बॉल साठी चेक केला जाईल. हाईट रिफॅक्टर साठी चेक करू. खऱ्या अर्थानं खराब फिल्डिंग राहिली ती तामसेच्या माध्यमातून. खराब क्षेत्ररक्षण बॉलवरती पाहायला मिळालं. एकही धाव नव्हती तिथे 2 धावा खर्च केला आणि नो बॉल साठी आता रेफर केलं ते आमचे ऑफिशियल पंच गोमा सरांना.
नो बॉल. पंचांचा हा फायनल डिसिजन. तिसऱ्या पंचांचा इशाराला हा नो बॉल फेकलाय. कमरेच्या थोड्या जास्तीच वरती हा बॉल होता आणि नो बॉलच्या मदतीने या 3 धावा मिळतील. टोटल स्कोर 5 आकड्यावरती पाहायला मिळतोय. भन्नाट यॉर्कर. आता वेग पाहायला मिळाला या बॉलवरती. टप्पा पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीचा आणि त्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. आता कमबॅकिंग षटक पाहायला मिळेल कारण की पिवाचं षटक आहे. पिवाच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं हे महत्त्वाचे बहुसारी टीमसाठी. परंतु त्यानंतर अटॅकिंग गोलंदाजी केली जाते प्रभाकरच्या माध्यमातून. डावखुऱ्याचा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना आणखीन एक बॉल. पंचांचा इशारा येईल. हा खराब बॉल आहे. आणखीन एक खराब बॉल दर्शवला जातोय. आता चुका होत आहेत त्या मॅचमध्ये. दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली एका धावेच्या मदतीनं या षटकाला सुरुवात झाली होती परंतु वारंवार खराब बॉल आता प्रभाकरच्या माध्यमातून फेकले जात आहेत. ऑस्ट्रोमच्या बाहेरचा बॉल वाईट यॉर्कर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्यानंतर हा खराब बॉल फेकलाय. एका धावेच्या मदतीने आणखीन स्कोर पुढे चालला. 6 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय या षटकातील आणि अद्यापर्यंत 7 धावा धाफलकीवरती. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण विचार केला गणेश ज्याच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात. फटका चांगला बॅटच्या रनरमध्ये स्लॉटमध्ये होता आणि त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉटमध्ये गणेशच्या बॅटमधनं हा षटकार. पाहिले जिथे मी असताना अनेकशा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरलाय तो बॅट्समॅन स्ट्रायकिंग वरती. आणखीन एक लव फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप काव कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक नाहीये कोणी आणि एका टप्प्याने बॉल चालला सीमारेषा पलीकडे. 6 धावा आणखीन एक बॅक टू बॅक असा लक्ष दुसरा षटकार. फलकावरती पहिला षटक संपल्यानंतर या 26 धावा पाहायला मिळतात. बराचसा स्कोर हा पहिल्याच ओव्हरमध्ये उभारलाय. गोलंदाजीसाठी आता राजशीत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. टीमचा कॅप्टन गुल. पहिलाच बॉल होता. आणखीन एक चुका विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. लेग बीच्या सोबतमध्ये या 4 धावा आणखी नशिबाची साथ.
हा बॉल डॉट होता. गोलंदाजाचा चांगला बॉल रिलीज केला होता. त्यानंतर थोडंसं चुका झाल्या त्या विकेट किपरच्या माध्यमातून आणि बॉल मागच्या दिशेला लॉंग स्टॉप रिझनला 4 धावा आल्या. 4 धावाच्या मदतीने 30 धावा आहेत दाफलगेवरती. या मॅचमध्ये असं वाटतं की हायस्कोर रचला जाईल तो मोसारे टीमच्या माध्यमातून. अजूनही सलामीवरचे बॅट्समन क्रीजवरती उभा आहेत. हाफ ट्रॅकर बॉल आणि बिरकवण्याचा प्रयत्न झाला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर पडत बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता विकेट किपर आज चेंजिंग करण्यात आलं कारण की खराबीचं क्षेत्ररक्षण वारंवार तर राहिलं त्या विकेट किपरच्या माध्यमातून. हा बॉल डॉट फेकलाय. चांगली गोलंदाजी. आता या रीतीचे जास्तीत जास्त बॉल फेकावे लागतील. आता कमी दाब्यांवरती रोखावं लागेल त्या मोसारे टीमला, परंतु थांबायला तयार नाही आहेत बॅट्समन. आणखीन एक फटका फसलाय आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण देण्यात आहे. आता पहिला धक्का लागला जातोय तो मोसारे संघाला. विशाल बॅक टू द पवेलियन. भगवे वादळ आले घेऊन भगवे आमची. आता चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये. अटॅकिंग गोलंदाजी आता केली जाते ती राजशीच्या माध्यमातून. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवरती गेल्याने पिकअप शॉट केल्याचा प्रयत्न होता बॅट्समन चंद्रकांतचा आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता कमबॅकिंग षटक या फेकलामध्ये. या षटकामध्ये आता जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलाय आणि एकही स्वतःच्या खात्यामध्ये धाव खर्च केली नाही या ती गोलंदाज राजशीतनं. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. मागच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या असं वाटलं होतं की धावाचा डोकर उभारला जाईल, परंतु लगातारचा हा 5वा डॉट बॉल फेकला तो गोलंदाज राजशीतनं आणि एक विकेट मिळवल्या ती बॅट्समन विशालची. त्याला त्याची विकेट मिळवली. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. गुणवत्ता व्हेरिएशन या षटकामध्ये. आता आणखीन एक मिडन ओव्हर फेकलं जाईल का हे प्रश्नचिन्ह. शेवटचा बॉल तितक्याच वेगामध्ये आणि डॉट बॉल आणि या स्पर्धेमधील चौथा मिडन ओव्हर तो राजशीतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरे संपले आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती 1 गडी बाद. आता गोलंदाजीसाठी महेश आलाय तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आणि हा पहिला बॉल गणेशसाठी. कोला टाकण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक हॉलचा मारा दिला. आता अटॅकिंग गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. काय अप्रतिम चेंडू फेकले जात आहेत. चांगली गोलंदाजी जे वागोबात आमच्या टीमकडनं पाहायला मिळते. प्रभाकरने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या तब्बल 26 आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये लेग बीच्या सर्वांमध्ये 4 धावा आल्या. आता फर्निचर डिस्ट्रॉय केले जात आहेत. ॲग्रेशन ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये एक षटकार 3 चौकार आले होते त्याच्या आता विकेट मिळवल्या ती गोलंदाज महेशनं. बॅक टू द पवेलियन. बॅट्समन इनिंग नंबर 4 वरती अलंकार बॅटिंगसाठी आला. आता काय गोलंदाजी केली जाते मैदानाच्या मध्ये. याही षटकातील विचार केला 2 बॉलचा खेळ संपला. एकही धाव खर्च केली नाहीये
आणि जी विकेट होती महत्वाची गोल्डन टेकची विकेट ती मिळवली गोलंदाज महेशनं गणेशला बाद करण्यात यश आलंय. डावखुऱ्याचा बॅट्समन या मॅचमध्ये घातक ठरला होता, ज्याने पहिल्या गोलंदाजावरती अक्षरशः तुडून पडला होता. बऱ्याचशा धावा त्या पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमध्ये पाहिल्या होत्या. तब्बल 7 बॉल 22 धावांवरती तो बाद झालाय. आणि त्यानंतर आता अलंकार नवीन बॅट्समन, फुलटॉस बॉल, ताकदीचा प्रचंड वापर आणि हा बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या भव्य स्वागत केलंय ते बॅट्समन अलंकारनं महेशचं 7 धावांनी. मोसारे टीमकडनं उशिरानं हा सामना सुरू झालाय आणि आता उशिराने समाप्त होईल असं दिसतंय. या 7 धावांच्या मदतीनं 36 धावा आहेत फलकेवरती. महेशचा बॉल ब्लॉक हॉलचा मारा दिलाय. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र फेकलाय. अलाउन द कार्पेट नकाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेसाठी आता धोक्याची घंटा होईल आणि पंचांचा बोर्ड अवकाशामध्ये. आणखीन एक बॅट्समन बाद, गरज नव्हती या धावेची, आता परतावं लागेल. ते चंद्रकांत या चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळते. एका षटकाचा मार खाल्ला होता महेशनं, परंतु त्यानंतर विकेट मिळवल्या लगेच ती रनआउटच्या धोक्यामध्ये बाद झाला चंद्रकांत. आता नवीन बॅट्समन मिथून पाहायला मिळतो, बॅटिंगसाठी सज्ज झालाय. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आणि चुका. आणखीन एकदा मिसफिल्ड, खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि हा बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना. थोडंसं डिसिजन येणं महत्वाचं. एका टप्प्यानं 4 धावा, आणखीन एक चौकार. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे आजल आणि आता चुका करणार नाहीये. आता बॅट्समन बाद होईल, मिथुनच्या खेळी संत होतोय. तामसे संघ आवड थोडासा उशीर लावताय. 3 षटकाचा खेळ संपला आणि 41 धावा आहेत धावफलकेवरती. तीन षटकाचा खेळ संपला आणि 41 धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. या स्पर्धेतील हाय स्कोअर म्हटला ना तर 50 धावांचा आहे आणि तो ठोकला होता तो खैरकाडी ब संघानं. त्यांचा तोही संघ या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल झाला. त्या संघाने तो हाय स्कोअर ठोकला होता 50 धावांचा. अद्यापर्यंत त्या स्कोअरला कुणी तोडू शकलं नाहीये, परंतु या मॅचमध्ये तसं चित्र घडेल का
41 धावा आहेत फलकेवरती. शेवट षटक येण्यासाठी गोलंदाज जे वाघोबा आमच्या टीम कडनं पाहायला मिळतो आणि पहिल्याच बॉलवरती आता LBW ची शिकार अलंकार बाद होईल. तो खेळाडू क्रमांक 5 41 धावसंख्येवरती. विकेट मिळवली होती गोलंदाज दीपकनं आणि महत्वाची विकेट होती कारण की त्याच्या बॅटमध्ये मोठा फटका तो आला होता आणि तोही आता बाद झाला. नवीन बॅट्समॅन आता ओमकार आला इनिंग नंबर 7 वरती. आता मिडल ऑर्डरचे बॅट्समॅन सध्या बॅटिंगसाठी आहेत. आधा संघ निम्मा गारद झालाय तो मोसारी टीमचा. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळते. आडवा बॅटनं केल्याचा प्रयत्न ऑन साईडला केल्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी लिडिंग एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये हात जाईल. आणखीन एक बॅट्समन आल्या पावली माघारी ओमकारच्या केली संत होतोय. गोलंदाज दीपक ना आता विकेट ची संधी आहे. नवीन बॅट्समन सागर ओहो स्विच हिट केल्याचा प्रयत्न होता. लगी तो घात ना लगी तो बरबाद आणि हा बॉल पाडवरती जाऊन आदळला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट चोटी धाव कंप्लीट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. एका धावेच्या मदतीने स्कोर 42 आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन ज्याने एकाही बॉलचा सामना केला नाहीये तो लालचंद आला स्ट्राईक एंडवरती. जुना जयंत खेळाडू या मॅचमध्ये लिजेंड खेळाडू आहे मोसारी टीमचा आणि आता त्याला बऱ्याच उशिरानंतर स्ट्राईक मिळाली. गोलंदाज सज्ज दीपक. दीपकचा बॉल बॅटची कडा बॉल मागे चालला स्टँडच्या आणि तोपुरते आणखीन एक सिंगल आता कमबॅक केलं जाते या षटकामध्ये. कमबॅकिंग गोलंदाजी सध्या दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणखीन एक सिंगलच्या मदतीने 43 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 गडी बाद झालेत. अर्धा संघ करारातून बाद झालाय तो मोसारी टीमचा. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळते. सागर बॅटिंगसाठी आलाय. पहिल्याच बॉलवरती त्यानं स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक फटका त्याच रिझन मध्ये उलट्या धावा येत आहेत आता मैदानाच्या आतमध्ये. लगी तो घात ना लगी तो बरबाद आणि हा चौकार आलाय 4 धावा.
तेच मैदानाच्या आतमध्ये इंटरव्हा आणि 24 बॉल 48 धावांचं समीकरण होतं. त्यामधनं 2 धावांना पॅनलाइज केलं गेलं होतं त्या मोसारी टीमला आणि त्या 2 धावा मायनस केल्यानंतर 46 धावांचं टार्गेट. यापुढची मॅच असणार आहे त्या कारगर चापेवाडी आणि त्यांच्या विरोधात हरिग्राम संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच टॉससाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या टॉस करण्यासाठी. हा षटक संपण्याच्या अगोदर हरिग्राम आणि त्यांच्या विरोधात कारगर चापेवाडी संघ. मॅचला सुरुवात होते आणि पहिल्याच बॉलवरती भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक ठिकाणी मिड ऑफ मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्या. ती गोलंदाज किरण बॅट्समन बाद झालाय मंगळ. सेहेचाळीस धावांचा इथून पाठला करायचा आहे आणि चांगला खेळ करावा लागणार आहे या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं विकेट गमावली ती जय वाघोबात आमच्या टीमना. मंगल बाद झालाय आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर आपल्याला पाहायला मिळतो. डावखुराचा एक विस्फोटक खेळाडू जय वाघोबा आमच्या टीमकडनं. कारगर चापेवाडी टीमचा कॅप्टन इथे आलाय. आम्ही इन्व्हाइट करतो हरिग्राम टीमचा कॅप्टन. हा बॉल वेगामध्ये होता आणि इथे आणखीन एक विकेट मिळवली जाते. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का गोबात आमच्या टीमला. प्रभाकर आल्या पावली माघारी. काय गोलंदाजी होती ती किरणची. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला तो मिड ऑफ मध्ये आणि त्यानंतरचा विकेट बॅटची कडा घेऊन मागे विकेट किपर आज झेल कॅरी केला जातोय. दुसरा धक्का दिला जातोय. आता खेळ खराबीचा राहतोय. बॅटिंग करत असताना जय भागोबात आमच्या संघाचा, कारण की गोलंदाजी करत असताना बऱ्याचशा धावा खर्च केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावाला जाहिरातीनं सुरुवात झाली. बॅक टू बॅक 2 विकेट गमावले. स्वस्त्यामध्ये बाद झाले ते बॅट्समन प्रभाकर आणि मंगल. चांगली गोलंदाजी हा अगदी पहिल्या षटकामध्ये P1च्या पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते ती किरणच्या माध्यमातून. 2 बॉलवरती 2 विकेट. याही गोलंदाजाला संधी विकेट हॅट्रिक मिळवण्याची. या स्पर्धेमध्ये त्याबरोबर 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले. तिसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? आणखी नाही. इथे पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांचं पण अवकाशामध्ये 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद. आल्या पावली माघारी. कालूरामच्या केलीचा अंत होतोय त्या तिसऱ्या
विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील तिसरी ती किरणच्या नावावरती राहिली आहे मोसारे संघाकडनं. काय गोलंदाजी होती अफलातून कम बॅकिंग षटकं फेकली जातात. 46 धावा आता थोडंसं अवघडात पडतील, थोडंसं महागड्या पडतील ते जय वागोपात आमच्या टीमसाठी. परंतु अजूनही विचार केला नॉस्टा गेट वरती बॅट्समन राज अजूनही क्रीजवरती उभा. त्याच्या बॅटवरती जर बॉल आला तर त्या धावाही कमी पडू शकतात. आणि आता आल्या आल्या महेशच्या बॅटमधनं हा स्टेट डाऊन दी राऊंड फटका चांगला मिड ऑफ हात मध्ये लगेच फटका चांगला. आणखीन एकदा आता स्क्वेअर लेग कडे महेशच्या बॅटमधनं हा 4 धावांसाठी एका टप्प्याने बॉल चाललाय चौकार. पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट आल्यानंतर आता तुडून पडलाय तो महेशचा गोलंदाज. डगआउट मध्ये आता सेट होऊन आलाय. 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आले आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 8 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा बॉल या षटकातील. चांगली बॅटिंग आता पाहायला मिळते. आणखीन एक बॉल यावेळेस वाईट ऑर्डर केल्याचा प्रयत्न होता आणि पंचांकडे अपील गेले परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. हा डॉट बॉल. षटक क्रमांक आता पहिलं समाप्त झालंय आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय तो 8 या आकड्यावरती. चला लगेच स्पीडअप घ्या मोसारे संघ. आता समीकरण राहिले 18 बॉल आणि अजूनही 38 धावांची गरज आहे. आता बऱ्याच उशिरानंतर स्ट्राईक एंडवरती बॅट्समन राजला आपण पाहतोय कारण की सलामीरासाठी तो बॅटिंगसाठी आला होता आणि त्यानंतर थोडंसं खराब गेअर राहिला. ते पहिल्या 3 बॅट्समन बाद झाल्यानंतर हा महेशच्या बॅटमध्ये 2 चौकार राहिले. दाफल केला आकार संघाचा अकाउंट त्याच्या बॅटमध्ये ओपन झाला. 8 धावा आहे दाफलकेवरती. आता 18 बॉल आणि 38 धावांची अजूनही गरज आहे. या 38 धावा जरी का बॅट्समन राजच्या बॅटमध्ये धावा यायला सुरुवात झाली तर त्याही कमी पडतील कारण की हार्ड हिटर बॅट्समन आहे तो या टीम मध्ये. आणि आता गोलंदाज विशाल आलाय. पहिला बॉल हो आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षण धावतोय तर त्या सर्कलच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि ते काय वेग पाहायला मिळाल्या धावसंख्येवरती. 2 धावा पळून काढल्या आणि त्या 2 धावेच्या मदतीनं धावफलक आता 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. इथे टॉस विन झाला. हरिग्राम संघ बॅटिंग त्याने स्वीकारल्या. हा सामना संपण्याच्या अगोदर आपण फिल्डिंगसाठी कारगर चाफेवाडी संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटरव्हा. आडव्या बॅटनं आणखीन एक फटका चांगला ऑनसाइडला. नंतर कार्पेटनं बॉलला फील्ड केले जाते तोपर्यंत आणखीन एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने 11 धावा दाफलकेवरती पाहायला मिळतात. 3 विकेट स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर आता डाव सांभाळतायत ते महेश आणि राज हे बॅट्समन सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणि यांना दोन्ही बॅट्समनला आता चांगला खेळ करावा लागणार आहे. जास्ती धावा कशा येतील या षटकामध्ये त्याच्याकडे लक्ष वेधावं लागेल. बॅटचा स्विंग लवकर ओपन झाला, जोरात ओपन झाला आणि हा बॉल आणखीन एकदा पाडवरती आदळला जातोय. लेग बीच्या समोरमध्ये एक सिंगल. धावा कशा काय येणार आता मात्र दाफल करायला सुरुवात झाली आहे. जे वाघोबात आमचे संघ आता प्रयत्न करतोय. 46 धावांचा पाठला करायचा आहे. 12 धावा आहे दाफलकेवरती. मोठ्या फटक्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत परंतु गोलंदाजी चांगली होत्या विशालच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी अशी षटकामध्ये पाहायला मिळते. ओ लोवर फुलटॉस बॉल. आता आणखीन एक बॉल पॅडवरती आदळलाय आणि पंचांकडे अपील. पंचांना ती उचलून धरली आहे. आता राजशीची विकेट या मॅच मध्ये महत्वाची होती ती सुद्धा मिळवली आहे. गोलंदाज विशालच्या खात्यामध्ये हा विकेट क्रमांक 4.
आणि आता आणखीन एक विकेट कमावला आहे. 12 वरती 4 सध्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतं. जय वाघोबा तापसे संघ. आता समीकरण राहिलं 14 बॉल अजूनही 34 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ज्याचं नाव आहे संदेश. आता बॅटिंगसाठी आलाय. जय वाघोबा तापसे टीमकडनं 4 विकेट करत त्यानं गमावलेत. 5व्या आणि 6व्या क्रमांकाची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रीजवरती पाहायला मिळते. आता त्याच्यावरती बराचसा प्रेशर आला या मॅचचा. आता त्याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा राहतील कुठल्या रीतीने मोठे फटके दिल्या मॅचमध्ये आणि मॅच चित्र पलटेल ज्याच्याकडे लक्ष आता वेधलं आहे आणि लक्ष वेधावं लागणार आहे. तर बॅटिंग करणारे संदेश आणि महेश या बॅट्समनला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं वेगामध्ये भन्नाट यॉर्कर या बॉलवरती पाहायला मिळाला विशालच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. काय गोलंदाजी या षटकामध्ये झाली. फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि ज्यामध्ये एक महत्वाची विकेट होती ती सुद्धा मिळवली. ती गोलंदाज संदेशना सॉरी विशालना. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही शिल्लक आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चाल कशी कडा घेतले बॉल मागे चाललाय. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डिंग होईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक आता दुसरे संपले आणि 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर टोटल स्कोर 14 या आकड्यावरती 4. जय वाघोबा तापसे संघ. बारा बॉल आणि 32 धावांची गरज आहे. पृथ्वी षटकामध्ये आता 16ची औषध आली. 16.0च्या सरासरीनं आता धावा जमा कराव्या लागतील. 3 मोठे फाटे प्रत्येक षटकामध्ये आता टोकावे लागतील. गोलंदाजीसाठी चंद्रकांत. पहिलाच बॉल इथून मात्र पंचांना लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली आणि हा डॉट बॉल आणि फक्त रनआउट आणि नो बॉलसाठी रिव्ह्यू आहे. आपल्याला वाईट बॉल अशा रीतीने कुठलाच रिव्ह्यू उपलब्ध नाही आहे. ऑनफिल्ड पंच डिसिजन देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. हा डॉट बॉल फेकला आहे. काय गोलंदाजी होती. चंद्रकांतने या डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात केली या षटकाला. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळते मोसारा टीमकडनं. आणखीन एक बॉल आता टप्पा पडल्यानंतर बॅटची हलकीशी लिडिंग एज आणि आता बॅट्समन क्रमांक 5 बाद महेशच्या खेळी जाणत होतोय. नाही त्याच षटकात रतीनं सुरुवात केली. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल थोडासा लेगीस्टकडे फेकला त्यानंतर या बॉलची लेन थोडीशी पुढे ठेवली. बॅटची हलकीची लिडिंग घ्यायची आणि त्यानंतर विकेट मिळवली. व्हेरिएशन पाहायला मिळतं प्रत्येक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सध्या मोसारा टीमकडनं पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना या अप्रतिम खेळ राहिला आणि त्यानंतर आता गोलंदाजीमध्ये मन जिंकले जात आहे प्रेक्षक वर्गांची. काय गोलंदाजी केली जाते. 10 बॉल अजूनही 32 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. अजूनही सामना खुटीने झुकला नाही. मोठे फटके यायला सुरुवात झाली तर मॅचमध्ये इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. इंटरेस्टिंग सामनाही पाहायला मिळेल. परंतु याही षटकामध्ये 2 बॉलचा खेळ संपला. 1 विकेट मिळवलं. एकही धाव खर्च केले नाही आतापर्यंत चंद्रकांत या गोलंदाजांना. आता बॅटचा स्विंग जोरात ओपन झाला. फटका हवेमध्ये. ओ वाट कॅच. उत्कृष्ट जल स्पर्धेमध्ये आतापर्यंत अशी फायलीच नाही. एका हाताने हा झेल टिपलाय आणि आणखीन एक बॅट्समन तो विकेट क्रमांक 7वा बाद झालाय. आल्या पावली माघारी जावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा अंदाज घेतलाय बॉलचा आणि एका हाताने हा झेल कॅरी केला जातो. अप्रतिम झेल. सुपर कॅच पाहायला मिळाले. आता मोसारा टीमच्या माध्यमातून फिल्डिंगही चांगली होती. चांगला केल्याचा दर्जा सुद्धा पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. चला पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमला तयारीत राहा. थोडा उशीर न लावता आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. काय गोलंदाजी होती आता मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ संपला. याही षटकातील फक्त 2 विकेट आणि एकही धाव खर्च केली नाही. बॅटिंगसाठी नवीन बॅट्समन दीपक आता बॅटिंगसाठी आलाय.
नंबर 8 वरती. आता बराचसे विकेट या मॅचमध्ये गमावले ते जय वाघोबा तामसे टीमनं. आता थोडंसं प्रेशर आहे ते बॅटिंग करणार आहे जय वाघोबा तामसे टीमवरती. बराचसा अंतर अजूनही गाठायचं आहे, बराचसा डोंगर अजूनही चढायचा आहे तो बॅटिंग करत असताना जय वाघोबा तामसे टीमला. चंद्रकांत सज्जू झाला, आणखीन एक विकेट हॅट्रिकची संधी आहे याही गोलंदाजाला ऑन द कार्पेटनं. ऑन साईडला फटका चांगला आहे, मिडामध्ये चुका थोड्याशा होत आहेत आणि सेकंड ऑर्डरला बॉलला फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट, 3 धावा कंप्लीट, 4थ्या धावेसाठी कॉल नाकारलाय. आता कुठलाही प्रयत्न नाही आहे धावेचा. या 3 धावेच्या मदतीने 17 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा अजूनही खेळ संपला, 2 बॉल अजूनही शिल्लक येते षटकातील. आणि जर का विचार केला तर आता 8 बॉल आणि 31 धावांचं समीकरण राहील आहे. बऱ्याचशा धावांची अजूनही गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे ते या मॅचमध्ये. आता येणारे 2 बॉलवरती दोन्ही मोठे फटके आले तर मॅचचं चित्र थोडंसं वेगळं होईल. 2 बॉल शिल्लक आहेत अजूनही एक षटकातील. चंद्रकांतचा हा पुढचा बॉल संदेशसाठी होता, डाकुऱ्याच्या बॅट्समॅनसाठी ऑस्टमच्या बाहेर, बराचसा बाहेर हा बॉल. आणि पंच आमच्याकडे पडले आणि आव्हातर बॉल फेकला. एक्स्ट्रा धावा आता खर्च केली ती गोलंदाज चंद्रकांतनं. एका धाव्याच्या मदतीने 18 धावा आहेत दफलकेवरती. चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. बॅटची कडा, आणखीन एक विकेट मैदानाच्या मध्ये घेतला जातोय. आता संदेशलाही बाद व्हावे लागेल. विकेट क्रमांक 7वा जय वाघोबा तामसे टीमचा. आणि आता 28 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन आकाश बॅटिंगसाठी आलाय. चंद्रकांतचा शेवटचा बॉल. या षटकामध्ये तब्बल 3 विकेट मिळवल्यात ते गोलंदाज चंद्रकांतनं. लोवर फुल टॉस बॉल, बॅटची कडा घेऊन तडब्याला क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झाला. एक धाव कंप्लीट आणि बघता बघता दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावाही कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक आता तिसरंही संपलं जात आहे. 3 षटक संपलीत आणि स्कोरबोर्ड धावसंख्येवरती धावफलकेवरती 20, 7 गडी बाद. आता समीकरण 6 बॉल आणि अजूनही 26 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. सहा बॉल आणि 26 धावांची गरज. चला पुढच्या मॅचसाठी लगेच तयारीत राहा दोन्ही संघ. कारगर चाफीवाडी आणि त्याच्या विरोधात हरिग्राम या परिसरातील संघ. आडव्या बॅटना फटका चांगला आहे, स्वेलकडे क्षेत्ररक्षक नाही आहे, प्रयत्न चालू आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धाव्यासाठी कॉल आणि फिल्डिंगही चांगली झाली आहे. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. परंतु आता या मॅचमध्ये एका आणि 2 धाव्याने एका दुहेरीने काही होणार नाही आहे. आता मोठे फटके खेळावे लागतील ते बॅट्समन दीपक आणि आकाशला. 5 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 4 मोठे फटके या मॅचमध्ये महत्वाचे ते जय वाघोबा तामसे टीमसाठी. थोडासा खराबीचा खेळ राहिला या मॅचमध्ये. पकड मजबूत केली आहे ती मागच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना चंद्रकांत गोलंदाजानं. त्याही षटकामध्ये कमी धावा खर्च केले आणि 3 विकेट मिळवले. अप्रतिम गोलंदाजी राहिली. बॅटची कडा हवेमध्ये हा बॉल आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. आणखीन एक विकेट या मॅच मध्ये घेतली जाते. थोडासा
बऱ्याच उशिरानंतर मोठे फटके येत आहेत. या फटक्याची खऱ्या अर्थानं आधी गरज होती. अजून एखादा खराब बॉल या मॅचमध्ये आला तर मॅच आणखी अजूनही जिवंत राहील. मोठा फटका केल्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केल्या बॉलला काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण येणार. एका धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट बॅट्समन स्ट्राईक रेटवरती आकाश. 2 बॉल आणि आता 19 धावांची गरज. सामना इथून पाहिलं ना तर 99% जिंकला तो मोसारे संघानं. 2 बॉल अजूनही अंतिम फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. फटका चांगला होता परंतु बॅक टू द बॉलर बॉल फील्ड केलं झालं. आणि चला पुढच्या मॅचसाठी मी वारंवार पुकार करतो की दोन्ही टीमला तयारीत राहा. ज्या टीमचं क्षेत्ररक्षण असेल त्यांना लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा आणि ज्याचे बॅटिंग असेल ते बॅट्समॅन लगेच व्हा. 1 बॉल 19. फटका चांगला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण रोमान स्लॅटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथून सामना संपलाय. सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम मोसारे. ॲडलक टीम जय वाघोबा तामसे संघ.